नमस्कार. व्हायरल वनी पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपले पाहुणे आहे सप्तखंजरी वादक, प्रबोधनकार आणि सत्यपाल महाराजांच्या विचाराचे वारसदार उदयपाल महाराज वनीकर. तर आपण त्यांच्याकडून या प्रबोधनकारचा प्रवास कसा झाला ते जाणून घेऊया. आपले आमच्या व्हायरल वनीमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमची पार्श्वभूमी सांगाल. माझं नाव उदयपाल वनीकर वाढई. मी राहणार वनीलाच. माझा जन्म चंद्रपूरचा आहे. माझ्या वडिलांचं प्रॉपर गाव चंद्रपूर, पण आई वनी पंचायत समितीला कनिष्ठ प्रशासन अधिकारी होती. तर त्यामुळं वडील वनीवरून भद्रावतीला ऑर्डनन्स फॅक्टरीला ड्युटी करायचे आणि आई वनीला असल्यामुळं मग आमचं प्रॉपर वनीच झालं. आता आणि लहानपणापासून वनी STM ला शिकलो मी. त्यानंतर मग 12वी झाल्यानंतर मग डिप्लोमा केला मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये पॉलिटेक्निक. त्याच्यानंतर बीटेक केलं मी मायनिंग आणि नंतर थोडं थोडं शिक्षण अजूनही सुरू आहे. DNYS म्हणजे डिप्लोमा इन नॅचरोपॅथी इन योगिक सायन्स म्हणजे नॅचरोपॅथी सुद्धा झालं माझं. हळूहळू सुरू आहे. आता MTech वगैरेचा प्रयत्न सुरू आहे. बघूया पुढे काय होते. तर सत्यपाल महाराजांचे शिष्य होण्यामागे तुमची प्रेरणा काय होती आणि हा प्रवास कसा सुरू झाला? मी प्रथमतः सर्व वनीकरांना धन्यवाद देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की हा पॉडकास्ट आपण आयोजित केला. मी सर्वात पहिल्यांदा म्हणजे सत्यपाल महाराजांच्या या चळवळीत येण्यामागं कारण मी 4थ्या वर्गात असताना त्यांचं कीर्तन ऐकलं होतं आणि त्यावेळेस ते शाईच्या पेनी होत्या, जाड्या असायच्या. त्या 2 पेनी घेऊन एकावर एक वाजवायचं. आपल्या साई मंदिर पाशीच कीर्तन झालेलं. मी ऐकलं त्यांचं, मला खूप आवडलं. पण त्याच्यानंतर 10-12 वर्ष माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. नंतर मग 10वी-12वी वगैरे झालो. नंतर ते ग्रामगीता डोक्यात आली. मग ते सत्यपाल महाराजांचं कीर्तन कॅसेट ऐकली. त्यावेळेस त्या रीलच्या छोट्या कॅसेट होत्या, ते ऐकली आणि मग ते खूपच प्रभावी वाटलं. तर त्या माध्यमातून मग मी म्हटलं की आपणही भजन म्हणून बघा. आणि विचारही असा होता की जनमानसाला पटणारा, साध्या भाषेत, वऱ्हाडी भाषेत सत्यपाल महाराज बोलायचे. सगळे संत वऱ्हाडी भाषेतच. तुकडोजी महाराजही त्यांचे भजन आपल्या साध्या भाषेत होते. गाडगेबाचं कीर्तनही तसंच होतं, वऱ्हाडी भाषेत, सोपी भाषा होती. सत्यपाल महाराजांची भाषा तशीच. तर त्यामुळे ते जास्त त्याच्याकडे आकृष्ट झालं आणि मग मी विचार केला की आपणही या चळवळीत सामील व्हावं, प्रेरणा मिळेल त्याच्यातून. आणि हेच एक कारण की कारण त्यांचा विचार जो आहे जनमानसाला पटणारा विचार, साध्या साध्या गोष्टीतून विचार देतात. तुकडोजी महाराजांच्या भजनातून देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे, ते भजन आहे. बरोबर. पण याच्यातून किती मोठा महाराजांनी उपदेश दिला की देवत्व आहे ठाई ठाई. म्हणजे तो जळी स्थळी काष्टी व्यापलेला आहे म्हणतो ते आहे. मी तू गेल्या विना अनुभव नाही, अहंकार गेल्या विना अनुभव नाही, तुकड्या दास म्हणे ऐकाही काही. देव कसा? तर तुकडोजी महाराजांचा विचार जो होता देवाबद्दलचा, हा दगडातला देव नव्हता. दगडाचा देव त्याला वडराचा देव. जर वडराच्या हातात छन्नी हातोडा दिला तर ते दगडाच्या मूर्तीला देवही बनवते आणि त्याला मूर्ती असेल त्याला फोडून झिरोही करून टाकते. म्हणजे हे महाराजांनी ताकद ओळखली आणि त्या माध्यमातून तो विचार देत गेले महाराज समाजापर्यंत. खंजेरी हे एक वाद्य नसून एक प्रबोधनाचे शस्त्र आहे. तर या शस्त्रासोबत तुमची ओळखी कशी झाली? सर्वात प्रथम खंजेरी वगैरे मला माहीतच नव्हतं काही. आई मला सांगायची की सत्यपाल महाराज खंजेरी वाजवतात, 7 खंजेरी वाजवतात. ते मला काहीच माहित नव्हतं खंजेरी काय असते काय नाही. ज्यावेळेस मग त्यांचा कार्यक्रम झाला आपल्या वनीमध्ये, ते खूप तुफान पब्लिक जमा झाली. सत्यपाल महाराजांनी लोकांना उठ म्हटलं शेवट, म्हणजे कार्यक्रम बंद करतो आता, झाला कार्यक्रम, तरी लोक उठायला तयार नाही. तर ते मग ते खंजेरी माहीत पडली काय आहे. त्यानंतर मग माझे वडील डिफेन्सला नोकरीवर होते, तर ते टिफिन न्यायचे. मग घरी आल्यावर त्यांचे टिफिनचे डबे होते. ते टिफिनचे डबे एकावर एक ठेवून वाजवणं, पायात घालून वाजवणं, गंज वाजवणं, असं वाजवता वाजवता मग ते हात वगैरे चांगले वाजवण्यामध्ये एक्सपर्ट झाला. मग खंजरी विकत घेतली, लाकडाची बनवून घेतली खंजरी. मग ते खंजरी वाजवून बघिणं, आडवं तिडवं करून त्याच्यावर डबा वाजवणं. हळूहळू खंजरी मग ते त्याच्यातही हात बसला आणि भजनात जायचा. मग भजनामध्ये मला आनंद वाटायचा. घरचे विरोध करत की भजनाला जाणं म्हणजे आजकाल भजन कीर्तन म्हटलं तर एंडोसल्फानचा फवाराच वाटते लोकांना. तर ते भजनात जाऊ नको बा, तू शिक्षणाकडे लक्ष दे. शिक्षणातून थोडं लक्ष उडत होतं त्यावेळेस. तर मग भजनात जायचं आणि मग ते खंजेरी त्याच्यावर माझे गुरु होते
सत्यपाल महाराज त्यांची कॅसेट पाहायची. माझे मित्र होते पोटे दादा म्हणून, ईश्वरजी पोटे, त्यांची खंजरी भजनामध्ये ऐकायची आणि तसंच वाजवून बघायचं. तर ते हातालाही गोडवा येत गेला वाजवताना, प्रॅक्टिस होत गेली, तुमचं मनही रमत गेलं त्याच्यामध्ये. आणि मग हा विचार जसा आहे खंजरीमधून तुकडोजी महाराजांनी तोच केला ना, की 1942 साली तुकडोजी महाराज खंजरीवर भजन म्हटलं. देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. तुकडोजी महाराजांनी जागृत केलं समाजाला की झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे. आणि हे भजन ऐकून तरुण पोरं त्या काळातले देशासाठी शहीद व्हायसाठी समोर आले, देशावर न्यूछार व्हायसाठी, शहीद व्हायसाठी. इंग्रजाचे पोलीस स्टेशन जाळले होते ह्या भगव्या टोपीच्या लोकांनी. त्यावेळेस इंग्रजाचे पोलीस स्टेशन वगैरे जाळून क्रांती केली होती. चिमूर आष्टी संग्राम, मोठा संग्राम झाला होता. आणि तेच माध्यम मग सत्यपाल महाराजांनी वापरलं. या खंजरीतूनच लोकांपर्यंत कसं पोचावं आणि जनमानसातला विचार घ्यायचा, लोकांना विचारायचं काय प्रॉब्लेम आहे, मग तोच विचार समाजापर्यंत पोहोचवायचा, आकलन करायचं समाजाचं काय आहे, समस्या काय आहेत, गावातल्या समस्या काय आहेत, आणि मग त्याच्यावर तोडगा ग्रामगीतेनुसार काढायचा. ग्रामगीतेत मग महाराजांचे विचार आहेत, मग त्याला कसं आपल्याला विनोदी पद्धतीनं, कुठं मार्मिक पद्धतीनं लोकांना पोहोचवता येईल. आणि मग मला वाटलं की हे साधन एक चांगलं आहे समाजापर्यंत जाण्याचं. भजनात गेलो, भजनामध्ये मन रमत गेलं आणि प्रचारासाठी फिरलो त्यावेळेस. आणि मला स्वतःला भजनाचा म्हणजे स्वर नव्हता. 8-10 वर्ष भजनात गेलो, पण मला गायडन्स नव्हतं तसं स्वर म्हणायचं, कारण मला आवडही नव्हती तेव्हा गाणे म्हणायची, वाजवायची आवड होती. मग ते स्वर हळूहळू कळत गेला, कसा म्हणायचा, कसा लावायचा, तुमची नाड जुळत गेली. आणि नंतर मग न भजन म्हणता येताही कीर्तन सुरू केलं. एक गायक सोबत घेतला, कीर्तनाला सुरुवात केली आणि मग लोकांना ते माझं बोलणं आवडत गेलं आणि मग ते कार्यक्रम लागत गेले. हळूहळू मग स्वराची प्रॅक्टिस झाली आणि मग हा लोकांना कसं रुजवायचा विचार याची नाळ कळत गेली त्याच्यातून. कारण आपल्याला माहित पडते की समाजात आता हा विचार आपण देत आहोत, तर याला कशा पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि त्या माध्यमातून मग हा कार्यक्रमाची सुरुवात केली. सध्या महाराष्ट्रात खरात प्रकरण खूप गाजत आहे, तर अशा भोंदूबाबांना लोक बळी का पडतात आणि त्यासाठी समाज कुठतरी कमी पडतो का प्रबोधनासाठी? हे प्रकरण तर पहिलेपासूनच चालत आलेले आहे. आता हे प्रकरण उघडकीस आलं म्हणजे सापडला तो चोर, नाही सापडला तो राजाचा आहे. आम्ही कीर्तनातही सांगत असतो, ज्याचा विषय चालू आहे घराघरात तो आहे अशोक खरा. म्हणजे आपण पाहतो लोक इतके बळी पडतात याला. हात पा, एक मी प्रसंग सांगतो नेहमी कार्यक्रमात. एक बाई गेली महाराज जवळ, महाराज म्हणे हात पा माझं भविष्य सांगा. त्या बाईने त्या महाराजच्या कानाखाली वाजवली आणि मग महाराज म्हणे मारलं काहून? तर बाई म्हणे, ते बाई सांगे की मी याच्यासाठी मारलं की तुला भविष्य समजते, तुम्ही आधी कानपटीत मारणार होती काहून नाही समजलं, भविष्य सांगतात. अरे ते बहिणाबाई चौधरी होती, खेड्यातली बाई, जळगाव खानदेशची. ती आपल्या शेतात कविता लिहिते की नको नको रे भविष्या, नको माझा हात पाहू, माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ. शेतकऱ्याचं भविष्य काय तळ हातात आहे, शेतकऱ्याचं भविष्य मनगाटात आहे. त्याने विचार केला माझ्या नशिबात असन तर पाऊस पडन, नशिबात असन तर मला पीक येईन, नशिबात असन तर भाव भेटेन. कायचा भाव भेटणार आहे? मग आत्महत्या करून मरा लागल. मग त्याचं भविष्य कायच्यात आहे, त्याच्या मनगटात ताकद आहे, तोपर्यंत तो शेतीतून सोनं पिकवू शकते. हे आपल्याला समजलं पाहिजे. प्रारब्ध हे वेगळा विषय झाला, पण आपण प्रयत्नच नाही करू, कर्मच नाही करू. म्हणजे प्रारब्धवादी पुढे गेला, प्रयत्नवादी पुढे गेला आणि प्रारब्धवादी जागीच थांबला. ते ग्रामगीतेत सांगतात महाराज की प्रारब्ध तुम्ही आपल्या जागेवर ठेवा, प्रयत्न करा, प्रयत्नांती परमेश्वर. कोणतीही वस्तू असो ते तुम्ही अचीव करू शकता, पण त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. कौन कहता है आसमान में छेद नहीं गिरता, कौन कहता है आसमान में छेद नहीं गिरता, एक पत्थर तो तबीयत से उछाल के देखो. म्हणजे प्रयत्नच नाही केला, आम्ही प्रयत्नच नाही केला, हे वाईट गोष्ट. प्रयत्न करावा लागेल. तरुणांनाही तेच आहे. शिक्षणामध्ये तुम्ही
विचार करता मी एवढं मोठं हे करीन, मग प्रयत्न करताना तुम्ही मागे पडता, कमी पडता, त्यामुळे तुम्ही मग नाराज होता. नाराज नका होऊ, प्रयत्न दुपटी न करा, ते अचीव करू शकता तुम्ही. तुमच्या आयुष्यातील एखादा असा किस्सा की ज्या किस्स्याने तुम्हाला तुमच्या प्रबोधनाची ताकद दाखवून दिली? अनेक किस्से आहेत, पदोपदी असे किस्से घडत राहतात. मुख्यत्वे सांगायचा एक मला आठवते किस्सा. जालन्याला माझा कार्यक्रम होता, जालन्याजवळ घनसावंगी जवळ. आणि तो कार्यक्रम त्यावेळेसचे आरोग्यमंत्री होते राजेशजी टोपे साहेब. तर कीर्तनात ते माझ्या बसूनच ऐकायचे, नेहमी कीर्तन घ्यायचे. तर मला कीर्तन झालं माझं आणि त्यांचा स्वागत सत्कार झाला. सगळं कीर्तन झाल्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसून होते आणि मी त्या आयोजकांच्या घरी असं डोकावून बघितलं, आता जाऊन बसील बा, कार्यक्रम झाला, थोडं पाणी वगैरे घेईल. तर ते साहेब बसून दिसले, आरोग्यमंत्री, एवढा मोठा माणूस. मी म्हटलं, मी बाहेर निघून आलो, पण त्यांचं लक्ष गेलं की महाराजनं वाकून बघितलं. मी समोर निघालो, ते कार्यकर्ता पाठवला त्यांनी, जा म्हणे महाराजांना बोलू ना. ते स्वतः बाजूला खुर्ची होती त्याच्यावर बसवलं. म्हटलं, मी लहानसा पोरगा, मला ना राजकारणाची काही म्हणजे जाण ना काही, पण एवढा मोठा आरोग्यमंत्री माणूस आणि ह्या लहान पोराला जवळ बसवते. अनेकदा मी विचारही नव्हता केला मला खंजरी कीर्तन असं काही करता येईल, पण या प्रबोधनाच्या जोरावर पुण्यासारख्या ठिकाणी कार्यक्रम झाले, बालगंधर्वला, चॅनलवर. म्हणजे प्रबोधनाची ताकद एवढी मोठी आहे की लहान माणूस जरी प्रबोधन करत असला, आणि आज समाजाला त्याची गरज आहे ना. सूर्याची गरज समाजाला आहे, म्हणजे आपल्याला सूर्याची गरज आहे, सूर्याला आपली गरज नाही. म्हणजे तसंच प्रबोधनाची गरज समाजाला आहे. हेच आहे. नाही तर लहानसा पोरगा मी विचारही नाही केला होता की मला एवढं मोठं काम करता येईल, आपल्या हातून एवढं मोठं कार्य होईल. पण आज ग्रामगीतेतून एवढं मोठं कार्य हातात आलं आणि ते पार पाडून राहिलं. बरोबर. तुम्ही तुमचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आणि आता तुम्हाला तुमच्या कार्याची दखल लोक घेऊन राहिले. हा, म्हणजे तुम्ही सुद्धा पॉडकास्टला बोलवलं, नाही तर स्वतःच म्हणजे मी काय सांगेन, मी तर झिरो आहो. पण ती एक गोष्ट आठवते. एक गधा चालला, कुंभार बुवाचा, मूर्ती घडवणाऱ्याचा गधा. ते चालला आणि त्याच्या अंगावर होत्या भगवान बुद्धाची मूर्त, श्रीरामाची मूर्त, इकडल्या बाजूनं कृष्णाची मूर्त, तिकडून देवीची मूर्त, हे सगळ्या मूर्त्या घेऊन चालल्या. आणि जाता जाता बाजाराला विकायला घेऊन चालला. आणि लोक बघून राहिले आणि ते नमस्कार करून राहिले. कोणी बुद्धाला नमस्कार, कोणी कोणाला नमस्कार, सगळे नमस्कार करत. गध्याले काय वाटे की लोक मला नमस्कार करत आहे, मला नमस्कार करत, गध्याची कॉलर टाईट. पण तिकडून येताना सगळ्या मूर्त्या खपल्या. तर येताना लोक कोणी त्याला गोटा मारे, कोणी काही मारे. तर मालकाला विचारलं गध्यानं, म्हणे मालक, हे इकडून जाताना नमस्कार केला आणि तिकडून येताना कोण दगड मारत होते? अरे म्हणे गध्या, तू गधा आहेस, ते तुले नमस्कार नव्हते करत, ते तुझ्या अंगावरच्या मूर्त्याला नमस्कार करत होते. ती एक म्हणही आहे की गुरु पैलवान तो गुरु मेहरबान तो चेला पैलवान. म्हणजे गुरुचा आशीर्वाद आहे, विचाराचा आशीर्वाद आहे या महापुरुषाचा, म्हणून किंमत आहे. नाही तर कोण विचारलं असतं आम्हाला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला. म्हणून म्हणतात की गुरु विना मार्ग नाही. बरोबर. आणि ते खंजरीच गुरु आहे, कलाच गुरु आहे आपली. समाजात व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे, तर व्यसन आणि शिक्षण या विषयावर तुम्ही काय संदेश द्या? समाजामध्ये आज तरुणांना आपण बघतो, जवान पोरं आहे, पण दारू, खरा, गुटखा याच्या माध्यमातून त्यांचे आयुष्य बर्बाद होऊन राहिले. तरुण पोराच्या म्हणजे वडील म्हातारा असते, त्याची प्रेतयात्रा, अंत्ययात्रा तरुण मुलाच्या खांद्यावर निघाले पाहिजे. पण आज उलट होऊन राहिलं, जवान पोराच्या अंत्ययात्रेले त्याचा बाप काठी टेकवत चालला. हे व्यसन वाढवण्यामागं कारण एक आहे की आपण मुलांना संस्कार नाही टाकून राहिलो, आणि संस्कारासोबत बऱ्याच गोष्टी आहे ज्यांना त्यांना तणाव होते, तर मग त्या वाईट दिशेनं निघतात. याच्यासाठी आपल्याला पहिले मुळापासून त्याचं सुधारणा करावं लागेल. आपल्या समाजाची परिस्थिती जशी आहे, तुकडोजी महाराज म्हणतात, मेरा वतन अन्न वस्त्रों का मारा, चोरी चहाडी से करता गुजारा, क्यों ना करे कोई ना दे सहारा.
आपण फक्त त्या व्यक्तीला दोष न देता त्याच्यामध्ये काय परिस्थिती घडत आहे हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. हाही आस्पेक्ट आपल्याला बघावं लागेल की तो त्या मार्गाकडे का वळला आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग काय आहे. आज जवान मुलांना एक फॅशन झाली, गुटखा म्हणा, सिगरेट म्हणा, दारू म्हणा, फॅशन झाली की जो दारू पित नाही त्याला येडे समजतात, पागल समजतात, म्हणजे तो मित्राच्या चौकटीतून बाहेर काढून टाकतात. पण त्या मुलांना हे नाही कळत की पुढे जाऊन याचा दुष्परिणाम काय होऊन राहिला. त्याच्यासाठी आपल्याला तुकडोजी महाराज सांगतात की माणसावर संस्कार चांगले झाले पाहिजे. तुकाराम दादा दारूबंदी चळवळीमध्येही होते. तुकडोजी महाराजांचे जे अनुयायी होते तुकाराम दादा दारूबंदी चळवळीतही होते. पण त्यांचं म्हणणं होतं की दारूचे दुकान बंद करून हा मार्ग भेटणार नाही याच्यातून, किंवा याच्यातून सुटकारा भेटणार नाही. त्यासाठी पहिले माणसाचं मूळ मजबूत करावं लागेल. म्हणजे तो किती समोर दारू पिणारा बसला, त्याच्यासोबत बसला तरी तो स्वतः पिणार नाही. मनावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि मुलांना तेच माझा एक संदेश राहील की व्यसन करा, पण व्यसन करत असताना कोणतं व्यसन करा. बाबासाहेब आंबेडकरांना व्यसन होतं, पण त्यांना व्यसन दारूचं, गुटख्याचं असं वाईट व्यसन नव्हतं. त्यांना व्यसन होतं पुस्तकाचं. व्यसन करा, पण पुस्तकाचं व्यसन करा, चांगल्या मार्गाचं व्यसन करा. पुस्तकं वाचा ना, माइंड ब्रॉड होते त्याला मग स्वतःचं काय वाईट आहे, काय वाईट आहे, काही चांगलं आहे हे समजते. आणि हेच समजणं म्हणजे माणसाच्या जीवनातली आचारसंहिता आहे. आणि त्यासाठी ग्रामगीता तुकडोजी महाराजांनी सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्काराच्या बाबतीत लिहितात ग्रामगीतेत, मानव पशुयोनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला, म्हणून संस्कार देऊन सावरीला क्रमाक्रमाने. त्याला संस्कार देत 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 मोठं करावं लागेल. आणि त्यासाठी आमच्या सेवा मंडळातले बरेच लोक आहेत. आचार्य वेरुळकर गुरुजी आहेत, सत्यपाल महाराज आहेत, तुकाराम दादांचे वारसदार आहेत आता रविदादा मानव, इकडे सुबोध दादा आहे. हे सर्व त्या संस्कार शिबिरातून तयार झालेले लोक आहेत. आणि पुढेही संस्कार शिबिरातून नवीन नवीन मुलं तयार करत आहेत जे या विचाराला घेऊन चालतील आणि समाजापर्यंत हा विचार ग्रामगीतेचा पोहोचवतील, संत महापुरुषाचा पोहोचवतील. समाज प्रबोधन करताना तुम्हाला कधी विरोधाचा सामना करावा लागला का? आणि असा विरोध होताना तुम्ही स्वतःला आणि तुमच्या विचारांना कसे सावरता? समाज प्रबोधन करत असताना मला अनेकदा विरोध तर झाला. आणि संघर्षातूनच माणूस मोठा होत असते. टाकीचे घाव पडल्याशिवाय मूर्तीले देव पण येत नाही म्हणते ना. तर ते विरोध अनेकदा झाला. म्हणजे स्टार्टिंग पासूनच, म्हणजे मी जेव्हा भजनात जायला लागलो तर त्यावेळेसही मला आमचेच मंडळी होते. आता ते मला बोलवतात कार्यक्रमाला, निंदकाचे घर शेजारी, पण ते आता शमून गेले आणि मला जवळ केलं त्यांनी की भैया चांगलं काम करून राहिला हा मुलगा. पण विरोध म्हणजे तुला काय जमते, भजनात असतेच नेहमी टाळ वाजवायला गेलं की ते टाळ जुने लोक विसकून घेतात, तुला नाही वाजवत आहे. मग ते पोरं म्हणते हे घे तुझ्या टाळ, तुझी पेटी, तुझं भजन तूच कर, तू शिकून घे. पण मलाही विरोध झाला. कीर्तन करत असताना महाराजले कुठं कीर्तन जमन काय, हे करण काय, ते करण काय. पण मी त्यावेळेस तुकोबारायाचा एक अभंग वाचला होता, असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे कोणती असाध्य इम्पॉसिबल ही गोष्ट असेल तर त्या इम्पॉसिबल मध्येच आहे आय एम पॉसिबल. म्हणजे इम्पॉसिबल गोष्टही तुम्ही पॉसिबल करू शकता हे तुकोबाराया सांगतात. म्हटलं तुकोबारायासारखे एवढे महापुरुष लिहितात की असाध्याचे साध्य करीत असायास कारण अभ्यास तुका म्हणे. मग हे गोष्ट तर इझी आहे, करू शकतो आपण. मग मी ते डोक्यात घोळवत राहायचो ओवी अभंग. त्या प्रमाणात मग चालू केलं. अनेक गावात आता वाईट विचाराचे लोक असतात. इथे जवळ गाव होतं आपल्या पेटूर जवळ मानकी. कीर्तन सुरू असताना दारू पिऊन व्यक्ती आला आणि मला थांबवलं कीर्तन करताना. तेही शासनाचा कार्यक्रम होता त्यावेळेस, बळीराजा चेतना अभियानाचा. मला अडवलं आणि मग कशाचा कार्यक्रम आहे, काय आहे, हे आहे, ते आहे, तुझ्या अंगावर फटाकेच पडतो, रॉकेलच टाकतो, असं तसं बराच विरोध झाला. पण मग मी ते शांततेनं तिथं ते वातावरण शांत केलं. कीर्तनाचा कार्यक्रम सुखरूप पार पाडला. विचार केला असता तर त्यावेळेस एक फोन जरी केला असता
तर ते शासनाचा कार्यक्रम होता, शासकीय कार्यात अडथळा आणता येत नाही, पण मी तो विचार नाही केला. म्हटलं सगळे आपलेच आहे, त्यांना ते आहे म्हणून आपण आहोत. बरोबर. दारू पिणारे आहे म्हणून मी सांगणारा चांगलं, वाईट लोक आहे म्हणून त्यांना सांगणार नाही, तर सगळेच चांगले वागायला लागले आमची गरज नाही पडणार ना. तर असा विरोध तर झाला, घरूनही बराचदा विरोध झाला की याच्याकडे कमी लक्ष द्या. पण ते एक होतं, लगन लागली होती, गुरुने मोल न कुछ भी लिया, गुरुने मस्त फकीरी दिया. आणि त्या ह्याच्यातून मग ते सुरू झालं. आणि आता वाटचाल सुरूच आहे अजून. म्हणजे अनेक अडथळे आणि विरोध असून सुद्धा तुम्ही हा मार्ग सोडला नाही. आणि तेच दृढ धरावं लागते ना, दृढ धरू गुरुचे पाय गडे हो, दृढ धरू गुरुचे पाय. पण त्याच्यात अंधश्रद्धा नाही, बरोबर. स्वतःला सुधारवणं, पब्लिकला चांगला विचार देणं. गुरु म्हणजे आता आपण पाहून राहिलो की अनेक ठिकाणी वातावरण बेकार झालं. तुकडोजी महाराज लिहितात, गुरु नहीं यह गुरु है, ये कुत्ते तो भी ठीक है लेकिन ये लबाडी झूठ. म्हणून आता गुरु बघत असतानाही कसा बघावा हे आपल्याला समजावं लागेल. ते ग्रामगीतेत आहे सगळं. सगळ्या महापुरुषाच्या तुकोबारायाची गाथा घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, नामदेवरायाची अभंग गाथा घ्या, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची भागवत घ्या. हे सगळे महापुरुष समाजाला चांगलाच विचार देत आहे. आणि आपण त्याच्यातून काय घेतो ते स्टोन पिकिंग आहे. जसं खूप सारा कचरा पडला आहे त्याच्यामध्ये काही हिरे पडले आहे, तर हे आपल्याला वाईट याच्यामधून हे आता चांगलं घेणे आहे. तुकोबाची गाथा घेणे आहे, कुठून ग्रामगीता घेणे आहे, हे स्टोन पिकिंग करणं गरजेचं आहे माणसं. आपला हा पॉडकास्ट पाहणाऱ्या तरुणांना माणुसकीबद्दल तुम्ही काय सांगाल? तरुणांना तोच संदेश देईल, मानव हा जन्माला आला माणसाच्या जन्मात, तर या जन्माचं सार्थक कसं करावं आणि माणुसकी कशी पाळावी. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे म्हणजे मानवता धर्म पाळणे. तुकडोजी महाराजांना सर्व जग मानवतेचे महान पुजारी म्हणतात. म्हणजे मानवता त्यांनी जागृत केली. तुकडोजी महाराजांचं एक वाक्य आहे, इंसानियती पक्ष मेरा, मानवता ही धर्म मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, आणि मानवता ही पंथ मेरा. महाराजांचा पंथ हा मानवता होता. मानवता कशी पाळावी, तर रोजच्या जगण्यातून मानवता पाळू शकतो. मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मानवता पाळताना काय केलं, नाही तर आपण लग्न करतो, सगळे उत्सव करतो, याच्यामध्ये खर्च करतो आपण. कोणी 50-60 हजाराचा डीजे, 1 लाखाचा बँड, 30-40 हजाराचा घोडा, नवऱ्याचं वजन राहते 35 किलो, नवरींचं वजन राहते 75 किलो, 1.5 महिन्यात भागवत समाप्त. मी माझ्या लग्नात तसा खर्च नाही केला, ना बँड, ना डीजे, ना घोडा, ना फटाके. साध्या पद्धतीनं लग्न, भगवी टोपी, पांढरे कपडे. आणि तुकडोजी महाराजच्या पद्धतीनं माझ्या लग्नामध्ये मी टायटलच लिहिलं, गुरुदेव पद्धतीनं विवाह संस्कार, आणि सोबत सत्यशोधक पद्धतीनं म्हणजे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक पद्धतीनं. ना कोणता महाराज लग्न लावायसाठी तांदूळ नाही, फुलाच्या अक्षरा. आणि मग तो सगळा पैसा वाचवला. माणुसकी कशी पाळावी, सगळा पैसा वाचवला. आणि मग काय स्वतःला कपडे शिवले काय? नाही, त्या वाचलेल्या पैशात आपल्या गावातल्या अनाथ पोरांना कपडे दान केले, पुस्तकं दान केले. हे माणुसकी पाळणं आहे. म्हणून शेजार धर्म पाळा, आपला आपापसातले वाद मिटवा, कारण माणुसकी आता कमी होत चालली आणि हे माणुसकी जपावं लागल. तुकडोजी महाराजांचं एक भजनही आहे, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. माणूस नाही भेटला, माणूस शोधता शोधताच देव सापडून गेला. पण माणसाची कमतरता आहे. 125 कोटीचा देश आहे, एका बेडवर 3 डिलिव्हऱ्या होऊन राहिल्या, पण माणूस नाही भेटून राहिला. म्हणून आता माणूस निर्माण करायचा आहे, तर त्याच्यासाठी फॅक्टरी आहे हे संत दरबार. संताचा दरबार म्हणजे तिथेही सांभाळून फुकू ताक प्यायला लागल. कारण संत कोणते संत खरे आहे हेही लोकांना समजलं पाहिजे. बंधुबाबा खूप आले, ते खूप वाढून राहिले. आजकाल प्रकरण ते चालूच आहे, आपण बघूनच राहिलो सगळे. म्हणून आम्ही तुम्हाला म्हणजे तुकडोजी महाराजांच्या विचारांचा खरा वारसदार या हिशोबाने आम्ही पहिले संबोधले. छोटेसे प्रयत्न आहे. आग लागली होती घराले, लोक बालट्यानं पाणी फेके, कोणी काय न फेके, खारुताई आपल्या छोट्याशा तोंडामध्ये पाणी घेऊन टाकत होती. लोक विचारे हे पाणी एवढ्या पाणीनं, खारुताई एवढ्या चिमुडभर पाण्यानं काय आग विझणार आहे काय? तर ते खारुताई म्हणते, या आगीचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना, माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात लिहिल. तेच आपला प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न. हे आग विझली पाहिजे समाजात लागलेली. येणाऱ्या कार्यकाळात सत्यपाल महाराजांचे विचार
जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी तुमचे नियोजन काय? हा विचार पोहोचवण्यासाठी मी आताही प्रयत्न सुरूच आहेत. अनेक मंडळी आता कीर्तनकार तयार होऊन राहिले, नवीन नवीन तयार होत आहेत. आमचे जुने व्यक्ती भरपूर आहेत. सत्यपाल महाराज यांचा विचार आणि तुकडोजी महाराजांचा विचार, संत महापुरुषांचा विचार कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी खंजरी एक साधन आम्हाला चांगलं भेटलं, जे लोकांना आकर्षित करते. आणि त्या माध्यमातून मी मग हिंदीमध्ये कधी कीर्तन करतो. काही व्हिडिओ मी मेडिटेशनवर आणि ग्रामगीतेवर, प्रार्थनेवर इंग्लिशमध्ये बनवले. आपल्याला कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे तर ग्लोबल व्हावं लागेल, आणि ग्लोबल व्हायचं आहे तर त्याच्यासाठी आधुनिकतेची कास धरावं लागेल. जसं इंग्रजी माध्यम आहे, हे ग्लोबल लँग्वेज आहे. इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. तर आपल्याला इंग्लिशमध्ये कीर्तन, प्रवचन करावं लागतील. आणि हा विचार तर नवीनच आहे, म्हणजे आधुनिक विचार आहे. ते रॅपर जे आहे ते नवीन आहे, आणि विचार तो संत महापुरुषांचाच आहे, जो विज्ञानाला धरून आहे. आणि हा लोकांपर्यंत जर पोचवायचा आहे तर त्यांना समजून सांगावं लागेल. जसं कीर्तनाची भाषा सोपी असते, साध्या भाषेत आम्ही सांगत असतो, तर त्या खंजरीतून ते पोचवणं गरजेचं आहे. पुढे समाजापुढे आता सामाजिक उत्थान व्हावं, समाजाचा उद्धार व्हावा, चांगले कार्यक्रम राबवण्यात यावे, गावातल्या विकासासाठी गावाचा विकास व्हावा. कारण मानव मात्राचे मूळ माहेर आपुले गाव त्यातील घर, म्हणजे मुख्य पाया आहे गाव, आणि त्याच्यातलं घर आणि त्याच्यातला व्यक्ती, हे इथून सुरुवात आहे. म्हणजे पहिले स्वरूप दर्शन, मग विश्वरूप दर्शन, आणि याच्यातून ग्रामोन्नती करत मग विश्वोन्नती, गावाच्या विकासातून जगाचा विकास करावा लागेल. एक ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जहाला. म्हणजे आपल्याला विश्वघर म्हणूनच काम करावं लागेल. तुकडोजी महाराजांचं हे विश्वची घर भासनी, जीव हा होतो सदा दंग, प्रगट तो भक्तीचा रंग, असा हा संताचा संग. म्हणून आपल्याला विश्वाकडे जावं लागेल, पण त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ग्लोबल विचार घेऊन चालावं लागेल, तयारी करावं लागेल. आणि माझा पुढचा ध्येय तेच आहे की समोर समाजसेवेमध्ये पुन्हा आपलं काम वाढत राहावं. आता वैखरी सेवा चालू आहे, थोड्या प्रमाणात आपल्या स्वतःकडूनही सेवा चालू आहे शरीराकडून. पण पुढे चालून कुठं आश्रम, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, ध्यान केंद्र, जेणेकरून सत्य ज्ञानाचा विचार झाला पाहिजे. नाही तर आज पाहतो आम्ही ते प्रकरण महाराज लोकांचे गाजून राहिले, ध्यानाच्या नावाखाली काय काय प्रकरण आहे. म्हणून तसं नको, आपल्याला ग्रामगीतेला धरून काम करायचं आहे, संत महापुरुषांच्या तुकोबांच्या विचारांना धरून, विज्ञानवादी विचार. कारण हे विज्ञानवादी विचार महाराष्ट्रात रुजले गेले. हे एकच अशी भूमी आहे या पूर्ण याच्यात, संताची भूमी महाराष्ट्र म्हटल्या जाते. याच्यामध्ये तुकोबा, ज्ञानोबा, नामदेव राया झाले, पुढे ते संत परंपरा तुकडोजी महाराजापर्यंत आली, गाडगे बाबापर्यंत आली वारकरी संप्रदायाची. आणि तोच विज्ञानवादी विचार पुढे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, पण त्यांच्या हत्या झाल्या. अंधश्रद्धेला विरोध केला म्हणून हत्या झाल्या, पण ते विज्ञानाला धरून होतं. मी दाभोळकरांचं भाषण ऐकलं होतं, वणीला आले होते 2005-04 दरम्यान, मलाही आठवत नाही वर्ष कोणतं होतं. पण ते दाभोळकरांवर कुठेही बोट ठेवू शकत नव्हते तुम्ही. म्हणजे देवाला विरोध नव्हता, भक्तीला, श्रद्धेला विरोध अजिबात नव्हता, पण विज्ञानाला पकडून काय, विज्ञानवादी विचारसरणी होती. हा, संतांचा सगळ्यांचाच विचारसरणी तशीच आहे. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, ज्ञानोबाली येतात. इकडे तुकोबा राहिले येतात, काळ पडला साधू झाला, कपडे घालून केळी झोडी, भिक्षावाळा मायबाई, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करून म्हणते साधू. मग हे साधुत्वाचं लक्षण. तुकडोजी महाराज भारत साधू समाजाचे अध्यक्ष होते. जे कुंभमेळा भरते ना, त्या कुंभमेळ्यामध्ये तुकडोजी महाराज गेले. 14 लाख साधू समाज होता, तुकडोजी महाराज त्या सर्व साधूचे अध्यक्ष होते. आणि तिथं जाऊन लोक त्यांना म्हणत, ते साधू लोक, की म्हणे हे कैसा महाराज लाया, इसको ना दाढ़ी है बड़ी, ना जटाए बड़ी है, ना भगवे कपड़े पहने है, ना राखड़ लगाई यानी क्या बोलते भस्म लगाई है, हा कसा काय साधू. तर तुकडोजी महाराज हातात खंजरी घेतली, स्टेजवर गेले, त्या 14 लाख साधू समाजाच्या समोर भजन सादर केलं की साधू काही हॉटेलचा चहा पाणी नाही, मन अंगी नाही ज्ञान, म्हणे साधू मले मान, साधू नावानं साधू होत नाही रे.
जंगलातल्या अस्वलीले मोठ्या मोठ्या जटा. जर तुम्ही जटा वाढवल्यानं साधू बनते म्हणा, तर जंगलातल्या अस्वलीलाही जटा असते. पारधी लंगोटीनं त्यागी दिसते मोठा. त्या काळात पारधी लोक लंगोटी घालूनच कामं करत. जर साधुत्वाचं त्यागाचं लक्षण जर कपडे न घालणार तर पारधी त्यागी दिसते. पारधी लंगोटीनं त्यागी दिसते मोठा. भगव्या श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा. भगवं घातल्यानं जर साधू होत असन तर श्वानाच्या अंगावरही भगव्याची छटा असते. आणि गाढवाच्या अंगी नाही भस्माचा थोटा. साधू काही हॉटेलचा चहा पाणी नाही. हे आहे विज्ञानवादी दृष्ट्या. हे होते उदयपाल वणीकर महाराज. यांच्याकडून आपण समाज प्रबोधनाच्या काही बारीक सारीक गोष्टी जाणून घेतल्या आणि त्यांच्या कार्याची एक पावती कशा प्रकारे त्यांना मिळाली ते सुद्धा आपण जाणून घेतले. तर आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. आणि तुमच्या समोरील कार्यास आमच्या शुभेच्छा. आणि अशा प्रकारेच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील वक्त्यांना इथे बोलतं करू या व्यासपीठावर. तर आपण पाहत राहा आमच्या व्हायरल वनीला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.